रायगड जिल्ह्यात सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती ही अचानक खालावल्याची घटना घडली आहे। जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद इथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची सहल आली होती। सहलीची बस महाबळेश्वर येथून रायगडच्या पोलादपूरकडे येत असताना बसमधील 18 विद्यार्थ्यांची प्रकृती ही अचानक खालावली। या सर्व विद्यार्थ्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालय इथं वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले। शाळेचे शिक्षक प्रकाश मस्तिके यांनी महाबळेश्वरमध्ये विद्यार्थ्यांनी तेलकट पदार्थ खाल्ल्यानं आणि स्टिंग सारखी शीतपेय प्यायल्यानं हा त्रास झाल्याचं सांगितलं। प्रतिनिधी श्रीकांत शेलार आपल्यासोबत आहेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। श्रीकांत, खरं तर तेलकट पदार्थ खाल्ल्याने आणि मुख्यत्वे स्टिंग सारखे पदार्थ सातत्याने चर्चेत येत असतात। यासारखी पेय जी आहेत ती प्यायल्यामुळे मुलांना त्रास होत असेल अशा प्रकारचा अंदाज वर्तवला जातोय। निश्चितच विक्रांत, जालनाहून आलेली सहल ही महाबळेश्वरला थांबण्याच्या नंतर संबंधित जे शिक्षक वर्ग आहेत त्यांच्याकडे आपण विचारपूस केली असता त्यांनी ते सांगितलं गेलं की विद्यार्थ्यांनी 18 विद्यार्थ्यांची प्रकृती त्या ठिकाणी खालावलेली आहे। एकंदरीत जर का पाहिलं तर महाबळेश्वर येथे शीतपेय पेय घेऊन तेलकट पदार्थ खाल्ल्याच्या नंतर तिथून विद्यार्थी सहलीसाठी रवाना पुढे पोलादपूरकडे होत होते, परंतु अचानक त्यांची प्रवृत्ती खालावल्याच्या नंतर त्यांना पोलादपूर येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना हलवण्यात आलेले आहे। बरं, धन्यवाद श्रीकांत, तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।